तर ह्या दोघींनी अख्खा धुवा केला होता आणि कशामुळे झाला हे तुम्हाला नक्की कळेल, पण तुम्हाला त्यासाठी पूर्ण ब्लॉग बघावा लागेल. तर नमस्कार मंडळी, मी आहे भाग्यश्री आणि मी राहते नागपूरला. तर सकाळी आज सुहानी आणि मी एकत्रच उठलो, त्यामुळे आम्ही एकत्रच ब्रश करत होतो. राहायला आम्ही तिघी जणी राहतो या रूम मध्ये, पण हे अख्खे क्लचर सुहानीची आहे. हिला क्लचर कलेक्शनची खूप आवड. तुम्हाला कुठलाही आवडला असेल तर सुहानीला नक्की कॉन्टॅक्ट करा, ती तुम्हाला नक्की देऊन देईल. मग आज मी इथे भरल्या वांग्याची भाजी बनवली. तसंही भाजीला दुसरं काही नव्हतं, त्यामुळे मग भरले वांगे बनवले. आणि इथे सुहानीने कालच शॉपिंग केली होती, बस मी तेच बघत होते. आणि मजा म्हणजे इथे भाग्यश्री तिथं शर्ट लावून बघत होती, जे की तिला बरोबर येणारच नव्हतं. एकदम ढोलू दिसत होती ती. रूम मध्ये तुम्ही कितीही हवेत राहा, बाहेर निघाल्यावर तुम्हाला खरं ऊन समजते. माझ्या डोक्यावर आज सूर्य होता. त्यानंतर मग मी क्लिनिक मध्ये आले आणि फेस वॉश केला. बाहेर ऊनच इतकं आहे की पूर्ण हालत टाईट होऊन जाते. आणि हा धुवा कसला आहे आता मी तुम्हाला नक्की सांगणार. तर आज इथे खायची होती आयुषीला मॅगी आणि ते बनवायला गेली होती पल्लवी. जसं ते कढईमध्ये मसाला टाकला तसा पूर्ण तो जळून गेला. आणि एक या रूम मध्ये आणि एक त्या रूम मध्ये मस्त सगळे खोकलत होते. पण तरीही कशाला या दोघी हार मानणार. तिथे गेल्या आणि त्यामध्ये पाणी टाकलं, त्याच्यामध्ये मग मसाला टाकला, मॅगी टाकली आणि शेवटी मॅगी बनवली. बघून तर चांगली वाटत आहे, पण माहिती नाही ते टेस्ट कशी देणार, कारण ती आधीच जडली होती. आता बघूया आयुषीला कशी वाटते. तिला तर आवडली, कारण तिला खायचीच होती आणि इथे पल्लवीने बनवली म्हणून तिला पण छान वाटली. पण मी सर्व प्रोसेस बघितली होती, त्यामुळे मी आधीच आपले हात वरती केले होते. मी काही अजिबात टेस्ट केली नाही. त्यानंतर मग मला आज हॉस्पिटलमध्ये जायचं होतं, कारण माझ्या पायाचं दुखणं कमी नव्हतं झालं. तोपर्यंत हा काही बरा होता, तोपर्यंत मला शाळेत गोळ्याच खाणे आहे. त्यानंतर मग मी पाणीपुरी खाल्ली, कारण भरपूर दिवस झाले मी नव्हती खाल्ली. ब्लॉग शेवटपर्यंत बघितला असेल तर लाईक नक्की करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.